तर आज आपण एकदम झणझणीत असं नवीन पद्धतीचं आज मटण बनवणार आहोत. तुम्ही एकदा हे मटण नक्की ट्राय करा. एकदम करायला सोपं आहे आणि खायला एवढं भन्नाट लागतंय ना, तर केल्याशिवाय तुम्हाला काही माहिती पडणार नाही. तर एकदा रेसिपी बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर चला वेळ न घालवता पटकन करायला सुरुवात करूया. तर इथे मी 4 कांदे उभे कापून घेतले. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेले, 2 ते 2.5 चमचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली, लाल चटणी टाकली आणि दुसरं म्हणजे की खानदेशी जो मसाला असतो ना तो टाकलेला आहे. 2 ते 2.5 चमचे एव्हरेजचा मसाला टाकला आहे, मटण मसाला 2 ते 2.5 चमचे. आणि हे 2 किलो मटण बनवते, त्याच्या हिशोबाने मी मसाले सगळे टाकायला आले. मटणाच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यात धने पावडर, जिरे पावडर आणि जे वाटण असतं ना आपण घरी बनवलेलं, खोबऱ्याचं म्हणा किंवा त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे सगळं टाकून ते वाटणसुद्धा आहे, जे 1-1.5 चमचा मी हे तुम्हाला दिसते ते टाकलेलं आहे. आणि 2 टमाटे घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडेसे नॉर्मल आपल्याला हे टाकायच्यात खडे मसाले, जे की दालचिनीचे 2 तुकडे, 2 ते 3 लवंगा टाकलेल्या आहे, 2 ते 3 हिरवे विलायची टाकलेले आहे. आणि दुसरं म्हणजे चमचाभर चाट मसालासुद्धा मी टाकलेला आहे. आणि गरम केलेलं ह्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर काय हरकत नाही, जे वापरतो तुम्ही ते टाकलं तरीसुद्धा चालेल. एकदम असं कडकडीत मस्त असं तेल मी गरम करून घेतलं आहे. आणि तेलाचं काय होतं, बऱ्याच वेळा मोहरीचं तेल टाकल्यानंतर कोणत्या आपण जेवणामध्ये किंवा मटणामध्ये ह्याच्यामध्ये तर त्याचा वास येतो थोडासा. तर तर मोहरीचं तेल एकदम मस्त असं गरम करून घ्यायचं आणि गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये ना चमचाभर मिठाचं पाणी टाकायचं, जेणेकरून काय होतं, जो मोहरीच्या तेलाचा जो वास असतो ना तो वास बिलकुल येत नाही आहे. कोणत्या पण भाजीमध्ये वापरा किंवा आपण जास्त वापरत नाही म्हणा मोहरीचं तेल. नॉनव्हेज काय बनवायचं असलं तर त्यातच मटणामध्ये ह्याच्यामध्ये तर असं टाकतो, बाकीच्या भाज्यामध्ये तर आपण काही वापरत नाही. जर कोणी वापरत असेल तर त्यांना सवय असेल, पण आपण काही जास्त वापरत नाही आहे. मी सुद्धा कधी नॉनव्हेज बनवायचं असलं ना तरच वापरते, नसतं बाकी वापरत नाही आहे. ते खास करून मटणालाच वापरते. तर ते पण असं मिठाचं पाणी टाकल्यानंतर बिलकुल असं वास येत नाही तेलाचं, तसं करून वापरते. आता सगळे मसाले टाकल्यानंतर तेल टाकलं, मटण टाकलेलं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि कुकरमध्ये थोडंसं तेल पण होतं, जे गरम करून घेतलं होतं. अर्धं मी मटणामध्ये मिक्स केलं आणि अर्धं कुकरमध्ये होतं. आणि नंतर सगळं त्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे व्यवस्थित. 1 ते 2 शिट्ट्या घेतल्यात. आणि मटण खूप जास्त शिजवायचं नाही, पण व्यवस्थित शिजवायचं बरं का, कच्चं बिलकुल नाही ठेवायचं. आणि हे बघू शकता, शिट्टी झाल्यानंतर मटण एकदम झणझणीत असं तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा काय हरकत नाही. कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाका आणि एकदम मस्तपैकी झणझणीत सोपी मटणाची रेसिपी झालेली आहे. खायला एकदम भन्नाट लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा, भातासोबत म्हणा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत म्हणा. एकदा ट्राय करा आणि कशी रेसिपी झाली ती मला नक्की सांगा. भेटूया उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.